हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या अंगठीतलं रहस्य. आई गेल्यानंतर घरात एक वेगळी शांतता पसरली होती. नेहमी देवघरात वाजणाऱ्या घंटा, तिच्या पावलांचा आवाज, सकाळचा चहा, सगळं अचानक थांबलं होतं. मी स्मिता, पुण्यातील एका साध्या कुटुंबात वाढलेली. वडील नाहीत असं आई नेहमी सांगायची. ते आपल्याला सोडून गेले बाळा, त्यांच्याबद्दल विचारू नकोस एवढंच ती म्हणायची. मीही जास्त विचार केला नाही. आई एकटीने सगळं झेललं, मला शिकवलं, मोठं केलं. तिच्या मृत्यूनंतर घर आवरताना तिच्या कपाटात एक छोटंसं लाकडी डबकं दिसलं. त्यात तिची जुनी अंगठी होती, सोन्याची. पण आत काहीतरी वेगळं जाणवलं. अंगठीच्या आत एक बारीक गुंडाळलेला कागदाचा तुकडा होता. काळजीपूर्वक उघडला. त्यावर फक्त एवढंच लिहिलं होतं, अनिल देशमुख, 14 ऑगस्ट 1992. बस, काहीच अधिक नाही. पण त्या नावाने माझ्या आयुष्याची दिशा बदलली. अनिल देशमुख कोण? आईच्या आयुष्यात कधी हे नाव उच्चारलंच नव्हतं. विचार करताच मनात शेकडो प्रश्न उभे राहिले. त्या रात्री मला झोप लागली नाही. आईच्या जुन्या छायाचित्रांच्या अल्बममध्ये शोध घेऊ लागले. एका फोटोच्या मागे पाहिलं. ती तरुण होती, कॉलेजच्या दिवसातली. तिच्या शेजारी एक तरुण माणूस उभा होता आणि त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर एकच भावना होती, प्रेमाची. फोटोच्या मागे लिहिलं होतं, गणपती उत्सव 1992. तेच वर्ष कागदावर लिहिलं होतं. आता खात्री झाली, हा तोच अनिल देशमुख असणार. दुसऱ्या दिवशी मी जुन्या ओळखींच्या मदतीने त्या नावाचा शोध सुरू केला. शहरात अनेक अनिल देशमुख होते, पण माझ्या मनातल्या नावाचा ठाव नव्हता. शेवटी एका जुना पत्ता सापडला. आकाश अपार्टमेंट, सातारा रोड, पुणे. मी तिथं गेले. एक वृद्ध स्त्री दरवाजात आली. हो, इथेच राहायचे अनिल देशमुख, पण 15 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं, ती म्हणाली. मी गप्प उभी राहिले. काय शोधायचं होतं आणि काय सापडलं? त्यांचा फोटो आहे का? मी थरथरत्या आवाजात विचारलं. ती वृद्ध बाई फोटो अल्बम आणला आणि तोच चेहरा, तोच जो माझ्या आईच्या फोटोत होता. माझे डोळे पाणावले. पण अजूनही प्रश्न बाकी होता. माझ्या आईच्या अंगठीत त्याचं नाव का होतं? आणि माझ्या जन्माबाबत आईने कधी सत्य का सांगितलं नाही? त्या बाईने सांगितलं. अनिल एकेकाळी बँकेत काम करायचे. चांगले प्रामाणिक माणूस, पण लग्न झालं नव्हतं त्यांचं. एका बाईशी प्रेम होतं म्हणे. ती अचानक निघून गेली. मग ते आयुष्यभर एकटे राहिले. त्या रात्री मी आईचं कपाट पुन्हा उघडलं आणि यावेळी एक वही सापडली. स्वातीची डायरी. आईचं नाव स्वाती. पहिल्या पानावर लिहिलं होतं, आज मी शेवटी एक निर्णय घेतलाय. अनिलवर माझं मनापासून प्रेम आहे, पण समाज, कुटुंब आणि परिस्थिती यांच्याशी लढण्याची ताकद नाही. मी या प्रेमाला अंगठीत बंद करून ठेवते. जेव्हा माझं मूल हे वाचेल, तेव्हा त्याला कळावं, तिचा बाप वाईट नव्हता, परिस्थिती वाईट होती. मी थरथर कापत पानं उलटली. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. आईने आयुष्यभर हे रहस्य लपवलं, फक्त मला नावाचं ओझं नको म्हणून. माझ्या मनात एकच विचार होता, त्यांचा शेवट कसा झाला असेल? मी पुन्हा त्या वृद्ध बाईकडे गेले. त्या म्हणाल्या, त्यांना शेवटच्या क्षणी एक पत्र सापडलं होतं. त्यांनी नेहमी सांगितलं, जर कधी माझं मूल मला शोधायला आलं तर हे दे. तिने ड्रॉवर उघडला आणि एक जुना लिफाफा दिला. त्यावर माझं नाव, स्मिता, आणि त्याखाली लिहिलं होतं, माझ्या लहानग्यासाठी बाबा.
हात थरथरत लिफाफा उघडला. आत एक पान आणि एक फोटो होता माझ्या लहानपणीचा. आईने त्याला फोटो पाठवला असावा. पत्रात लिहिलं होतं, स्मिता, जर तू हे वाचत असशील तर समज की तुझी आई आणि मी पुन्हा भेटू शकलो नाही, पण माझं प्रेम तिच्यातून तुला मिळाले म्हणून मी कधीच तुझ्यापासून दूर नव्हतो. एक दिवस तू माझ्या नावाचा अर्थ समजशील. अनिल म्हणजे न संपणारं, आणि माझं तुझ्यावरचं प्रेमही तसंच आहे. त्या ओळी वाचताना मी कोसळले. आईचं प्रेम निस्वार्थ होतं आणि वडिलांचं प्रेम शांतपणे आयुष्यभर जपलेलं होतं. आईच्या अस्थी विसर्जनाच्या दिवशी मी तिची अंगठी नदीत टाकली नाही. मी ती अंगठी गळ्यात एका छोट्या चेनमध्ये घातली. कारण आता ती फक्त दागिना नव्हती, ती माझ्या आईबाबांच्या अपूर्ण प्रेमाची साक्ष होती. त्या अंगठीतलं रहस्य मला मिळालं, पण त्याचबरोबर एक शिकवणही मिळाली. कधीकधी प्रेम जगासमोर सिद्ध करावं लागत नाही, ते शांतपणे जगावं लागतं आणि काळाच्या पलीकडेही ते टिकून राहतं. त्या दिवशी मी आईच्या समाधीपाशी उभी राहून शांतपणे म्हणाले, आई, मी तुझं रहस्य समजले आणि आता मी दोघांचं नाव अभिमानाने घेईन. वाऱ्याने हळूवार झुळूक घेतली आणि मला वाटलं जणू कुणीतरी अलगद हात ठेवून म्हणालं, धन्यवाद बाळा. ही कथा सांगते की प्रत्येक गुपितामागे एक कारण असतं. आईने जे लपवलं ते लाजेपोटी नव्हे तर प्रेमाने, आणि त्या अंगठीत दडलेलं नाव म्हणजे तिच्या आयुष्याचं न सांगितलेलं सत्य. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.